शेतकरी मित्रांनो, मला कोणती तरी बाग करायची आहे, माझं काम कमी करायचं आहे आणि कमी कामेमध्ये मला एक हमखास उत्पन्न पाहिजे आहे। ह्यासाठी असं काहीतरी करायचं आहे मला। मी पेरूबद्दल अभ्यास केलो, मी डाळिंबाबद्दल अभ्यास केलो, मी ड्रॅगन फ्रूटबद्दल अभ्यास केलो, मी चिक्कू केलो, सीताफळ केलो, पण ह्याच्यापेक्षा पण मला जरा थोडंफार सोपं पीक पाहिजे आणि चांगलं पीक पाहिजे जे हमखास उत्पादन देईल। ह्यामध्ये माझ्याकडनं समजा वेळेला कमी असलं की बाबा मला लेट माझ्याकडनं फवारणी झाली, लेट खतं सोडायची झाली, लेट कामं झाली, माझ्याकडे लेबर कमी आहेत, अशा सिच्युएशनमध्ये मी एक कुठला पर्याय माझ्यासमोर ठेवू। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। जसं की तुम्ही टायटल वाचलं आहे की बोराकडे एक संधी म्हणून आपण पाहायचं आहे का, तर नक्की शेतकरी मित्रांनो बोराच्या संदर्भात आधीही आपण खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत आणि आजही आपण करतोय। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये चिकमौध ह्या गावी आहे आपण। सांगोला तालुका आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या भागामध्ये बोर हे पीक खूप चांगल्या प्रकारे घेतलं जातं। बोर तर जुनं पीक आहे, पण बोरामध्ये जसं डेव्हलपमेंट होत गेली तसं बोरामध्ये ॲपल बोर नावाचा प्रकार हा खूप चांगला मार्केटमध्ये प्रसिद्धीस आला आणि लोकांना आवडाला सुद्धा। त्यामध्ये काश्मीरी बोर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बोर आले, पण ॲपल बोरची मागणी आणि खाणाऱ्यांची संख्या ही खूप चांगल्या प्रकारे असल्यामुळं मार्केटमध्ये त्याला पसंती चांगली लागलेली आहे। मग जसं की मी टायटल टाकलं आहे की बाबा बोरामध्ये संधी म्हणून आपण पाहायचं आहे काय, त्याला नक्कीच आपण त्याकडे संधी म्हणून पाहू शकतो। शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही माझ्या मागे हा प्लॉट पाहत आहेत, गेल्या 4 वर्षापासून हा प्लॉट डेव्हलप आहे आणि तोही बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रकारे प्लॉट चालू आहे। शेतकरी मित्रांनो बोरीचं नियोजन करत असताना शेतकरी मित्रांनो येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत बघूया। ह्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे शेतकरी मित्रांनो की बाबा पर झाडाला बऱ्यापैकी ज्यावेळेला आपला प्लॉट 2 वर्षाचा होतो आणि आपल्याला ॲक्च्युअल उत्पादन द्यायला चालू करतो त्यावेळेला एका झाडाला आपल्याला 100 किलो माल लागतो शेतकरी मित्रांनो। आणि फक्त प्रॉब्लेम हाच आहे की 100 किलो माल काढणं आणि मार्केटला पाठवणं, आणि ही जी काही प्रोसिजर आहे बाबा रोज माल काढणं आणि मार्केटला पाठवणं, तर ह्यासाठी थोडंफार आपल्याला लेबर लागतात, त्या दरम्यान लागतात। पण 4 ते 5 लेबर असले तुमच्याकडं तर ते रोज काढून माल पाठवू शकतात। टोटल 2-2.5 महिन्यामध्ये आपल्याला 25 टन हार्वेस्टिंगचा आपल्याला माल निघत असतो। बाकी दुसरं म्हटलं तर छाटणी आपण एकदम बल्कमध्ये बाबा एकदम खंडून दिलं की बाबा एवढी झाडं छाटून द्या आणि मार्केटमध्ये बाहेर काढून द्या, तर असे करणारे खूप सारे लोक आपल्याकडे मार्केटमध्ये मिळतात। त्यामुळे त्याचा प्रश्न नाही आहे। राहता राहिला अंतर की मधलं भांगलन म्हटलं तर ह्यामध्ये आपण ट्रॅक्टरनं भांगलन करू शकतो। काही ठिकाणी मल्चिंग करून सुरुवातीचे 2 वर्ष तुम्ही मल्चिंग करून सुद्धा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला तणकटाचा प्रादुर्भाव होणार नाही आहे। अतिशय सोपं पीक आहे। आता हे झाल्या मी अवघड गोष्टी सांगितल्या तुम्हाला, ह्यातले येणारे प्रॉब्लेम येतं ह्यामध्ये अजून डंकमाशीचा थोडाफार प्रॉब्लेम येतो, तुम्हाला सेटिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो थोडाफार प्रमाणे मधमाशा नसल्या तर, आणि तुमच्या आजूबाजूला जर का ऊस वगैरे असलं टुफुर्डीचं प्रमाण वापरायचं जास्त असेल तर तिथं थोड्याफार प्रमाणात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। पण ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन जर का आपण सोप्या पद्धतीने चांगल्या गोष्टी बघायच्या म्हटल्या बोरीमधल्या, तर चांगल्या गोष्टी ह्या शेतकरी मित्रांनो अंतर खूप चांगल्या प्रकारे आहे। पर एकर आपले 250 झाडं बसतात, बऱ्यापैकी 14x11 10 वर लावलं जातात, 15x16 वर लावलं जातं। हे बरेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं अंतर आहे, पण 14x11 हे सफिशियंट अंतर, 14x10 हे योग्य अंतर आहे। आता प्लॉट पण त्या अंतरावरच आहे, बघितलं आहे आपण। बऱ्यापैकी 200-250 झाडं इथं आपल्याला 1 एकरमध्ये बसतात शेतकरी मित्रांनो। तर आत्ता ही बाग छाटून शेतकरी मित्रांनो जवळपास 7-8 महिने झालेले आहेत आणि आत्ता 2 महिन्यामध्ये ह्याला माल निघण्यास आपल्याला सुरुवात होणार आहे। तर सोपी गोष्टी काय आहेत मी सांगतो शेतकरी मित्रांनो की एकदा छाटलो आपण तर छाटल्यानंतर याच्या ठांप्या तयार होतात, आपल्याला मेंटेन करावं लागतं, डेव्हलप करावं लागतं। आणि नॉर्मल फर्टिगेशन म्हणजे माझ्या अंदाजानं जवळपास 60,000 ते 70,000 रुपये आपण खर्च केलो ह्याला 1 एकर प्रत्येक वर्षाला, तर आपल्याला मिनिमम आता जर का मागच्या वर्षाचा रेट काढला आपण तर पर झाड आपल्याला 100 किलो माल लागलेला आहे आणि मागच्या वर्षीचा रेट 40 रुपये होता, 40-50 रुपये ॲव्हरेज रेट होता। 40 रुपये जरी धरलो आपण आणि 250 झाडाचं 100 किलो जर का माल धरला तर 25 टन माल झाला शेतकरी मित्रांनो। जरी आपल्याकडे 20 टनच माल लागला आणि 4 लाख रुपये 40 रुपयाने जरी उत्पादन भेटलं तर 4 दुने 8 लाख रुपये आपले होतात शेतकरी मित्रांनो। मी 60-70 हजार रुपये तुम्हाला स्प्रे फर्टिगेशन बाकीच्या गोष्टीचं म्हटलं, येणारा अदर खर्च म्हणजे ज्यामध्ये तुमचे लेबर आहेत, काढणी आहे, ह्याचं एक 1 लाख 2 लाख रुपये जरी खर्च आलं तर 6 लाख रुपये नेट उत्पादन आपल्याला ह्या बोरीमधनं मिळू शकतं शेतकरी मित्रांनो। आणि स्वतःचं मार्केटिंग केलं, स्वतःचं पॅकिंग, स्वतःचं मार्केटिंग ह्या गोष्टी जरी केल्या आपण तरी आपल्याला अजून ॲडिशनल चांगला फायदा ह्यामधनं मिळत असतो। सगळं जाऊन मिनिमम शेतकरी 4 लाख रुपये जरी आपल्याला प्रॉफिट करायचं म्हटलं तर 5 ते 6 महिन्याच्या कामामध्ये आपण एवढं चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो। तर ह्या चांगल्या गोष्टी शेतकरी मित्रांनो ह्याचं अतिशय चांगल्या प्रकारे येतं। आता तुम्ही बघू शकता की झाड कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे। 4 वर्षाची बाग आहे। ह्या वर्षी गेल्या वर्षी 100 किलो दिलेला आहे, ह्या वर्षी 110 किलोपर्यंत जाण्याचा अपेक्षा आहे। गेल्या वर्षीच्या चुका ह्यामध्ये सुधारायच्या आहे। हा प्लॉट थोडा आगाप धरलेला आहे, रेट थोडाफार जास्त मिळू शकतो ह्यासाठी, पण आता बघू शकता हे सगळे सेटिंग धरलेले आहेत, हे सेटिंग सगळे आपल्याला मिळत असतात
आता इथं पण बघू शकता सगळे कशा प्रकारे हे बोराची सेटिंग लागलेली आहे. अशा प्रकारे सेटिंग लागत असतं, पूर्णपणे झाडाला लगडलेलं असतं. काटे थोड्याफार कमी प्रमाणात आहेत, थोडे काटे पण जास्त प्रमाणामध्ये नाही आहे. तर अशा पद्धतीने हे बोरीचं नियोजन केलं जातं. खूप चांगल्या प्रकारे याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, पण व्यवस्थित मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी जर नियोजनात केल्या तर नक्की आपला फायदा होतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर का करायचं असल्यास आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले सोमनाथ दादा आहेत, त्यांचे संपर्क साधू शकता, किंवा अदरवाईज आमच्या बॅक ऑफिसला जरी कॉल केला तर तुम्हाला कुठं अडचण आहे आणि काय आहे ते नक्की आपण तिथे तुम्हाला मदत करू शकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.